नमस्कार, मी अनिता पवार. गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च येथे मी असिस्टंट लायब्रेरियन म्हणून काम करते. तर आज मी इथे तुम्हाला एका लायब्ररी ॲक्टिव्हिटीविषयी माहिती सांगण्यासाठी आली आहे आणि ती ॲक्टिव्हिटी म्हणजेच डिअर ॲक्टिव्हिटी, डिअर टाईम ॲक्टिव्हिटी. तर ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि सर्व स्टाफ मेंबरसाठी आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया की डिअर म्हणजे काय. तर डिअर म्हणजे ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करणार आहोत, तर सगळ्यात आधी आपल्याला एक पुस्तक स्वतःसाठी निवडून ठेवायचं आहे. म्हणजे एक पुस्तक आपण बाजूला काढून ठेवायचं आहे आणि ही ॲक्टिव्हिटी आपण आज 23 तारखेला करणार आहोत. आज 23 मार्च रोजी आणि शार्प 4 वाजता ती ॲक्टिव्हिटी स्टार्ट होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की एक पुस्तक आधीच निवडून ठेवायचं आहे आणि बरोबर 4 वाजता आपण हे पुस्तक हातात घेऊन आपल्या हातात जे काही काम असेल ते बाजूला ठेवून आपण हे पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे. जे विद्यार्थी कॉलेजमध्ये उपस्थित राहणार आहेत या ॲक्टिव्हिटीसाठी त्यांनी त्यांच्या आवडीचं एक पुस्तक निवडून बरोबर 4 वाजता पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे. आणि हे पुस्तक कमीत कमी आपल्याला ॲटलिस्ट 15 मिनिट तरी वाचायचं आहे. त्यापेक्षा जास्त वाचता आलं तर जास्त चांगलं. आणि जे विद्यार्थी किंवा स्टाफ मेंबर कॉलेजमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत त्यांनी ते जिथे कुठे असतील तिथे शार्प 4 वाजता पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे. यासाठी त्यांनी एक पुस्तक स्वतःसोबत कॅरी करायचं आहे आणि त्यांनी सुद्धा कमीत कमी 15 मिनिटे ते पुस्तक वाचायचं आहे. म्हणजे 4 ते 4:15 या दरम्यान. आणि हे पुस्तक वाचत असताना त्यांनी आपला एक फोटो, पुस्तकासोबतचा एक फोटो जिओ टॅगमध्ये काढून ग्रुपमध्ये दिलेल्या लिंकवर पोस्ट करायचा आहे. तर आता आपण बघूया की ही ॲक्टिव्हिटी घेण्याचं कारण काय आहे. तर आजकाल असं झालं आहे की प्रत्येकजण बिझी आहे स्वतःच्या विश्वात. लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं असोत, तर प्रत्येकजण मोबाईल, टी व्ही आणि कम्प्युटर यामध्ये एवढा बिझी झाला आहे की पुस्तक वाचायला कोणाकडेच वेळ नाही आहे. तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजद्वारे आपण विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावू शकतो. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी भारतात आणि परदेशातसुद्धा मोठ्या प्रमाणात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये घेण्यात येते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करता येते. आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण आपल्याला आवडत असलेलं कोणतंही पुस्तक वाचू शकतो. खरं तर वाचन ही एक अशी सवय आहे जिच्यामुळे आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळते. जगभरातील ज्ञान आपल्याला मिळतं आणि पुस्तकाच्या रूपाने एक चांगला मित्र आपण मिळवू शकतो. वाचाल तर वाचाल अशी एक म्हण आपल्या समाजात प्रचलित आहे आणि खरंच वाचनामुळे माणूस समृद्ध होतो. आपल्या मेंदूच्या मसल्सचा वाचनामुळे व्यायाम होतो आणि त्यामुळे काय होतं की आपला मेंदू ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. त्यामुळे रोज थोडा वेळ का होईना, काही मिनिटं का होईना, पण आपण वाचन केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय विद्युलता कोल्हे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजतर्फे ही ॲक्टिव्हिटी राबवण्यात येत आहे. तर सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या ॲक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून यात सहभागी व्हावं. धन्यवाद.